मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे। एसआयटी मार्फत ही चौकशी करण्यात यावी अशी स्वामींची मागणी आहे आणि त्या संदर्भात स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिलंय। सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांना टार्गेट करण्याची काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा त्यांनी राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। आरबीआयचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन हे योग्य नसून त्यांना शिकागोला पाठवा असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी यांनी केलंय। त्यामुळे त्यांच्यामुळे देशातल्या व्याजदरात मोठी वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला होता। दोन दिवसीय राष्ट्रीय महसूल परिषदेचं आज दिल्लीत उद्घाटन झालं। 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आलं। देशातली महसूल व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीनं या परिषदेत प्रामुख्यानं चर्चा होणार आहे। दरवर्षी होणाऱ्या या परिषदेला राजस्व ज्ञान संगम असं नाव देण्यात आलंय। देशभरातले महसूल अधिकारी या परिषदेत उपस्थित राहतील। जीएसटी विधेयक मंजूर झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी देशातली कर प्रणाली कितपत तयार आहे याची शहानिशाही यावेळी करण्यात येणार आहे। पाळीव जनावरांना त्रास देणाऱ्या 50 कुत्र्यांना तामिळनाडूतल्या कनिमूर नावाच्या खेड्यातल्या 2 इसमांनी जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुढे त्रास होत होता आणि दोघा-तिघांनी कुत्र्यांना मारलेलं असताना अख्ख्या गावाची बदनामी होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होतोय। मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीनच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि अमेरिकेत दहशतवाद रोखण्यासाठी मशिदींमध्ये देखरेख यंत्रणा लावावी असं ते म्हणाले। शिवाय शरणार्थी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये असंही ते पुढे म्हणाले। ऑर्लॅन्डो नाईट क्लबचा हल्लेखोर उमर मतीन ह्याच्या वडिलांनी नवा खुलासा केलाय। उमर मतीन यानं हा हल्ला केला नसून तो स्वतः दहशतवाद्यांचा शिकार झाल्याचं ते म्हणाले। या हल्ल्याचा प्लान उमर मतीननं केला नव्हता असंही ते पुढे म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये दलाई लामांची भेट घेतली आणि तिबेटची अनोखी धार्मिक परंपरा जपण्यासाठी अमेरिका सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दलाई लामांना दिलंय। मात्र तिबेटला चीनचा भाग मानण्याच्या अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसनं या मुलाखतीनंतर दिली आहे। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या युरो कप सामन्यांदरम्यान रशियन दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आलं। फ्रान्सला ताब्यात घेण्याच्या या प्रकारावर रशियानं आक्षेप घेतलाय। इतकंच नाही तर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इंग्लिश फॅन्सवर रशियन फॅन्सला डिवचल्याचा आरोपही केलाय। रशियानं आपला विरोध दर्शवण्यासाठी फ्रान्सच्या राजदूताचीही मदत घेतली आहे। ऑर्लॅन्डोच्या वॉल्ट डिझनी रिसॉर्ट तलावात 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडलाय। सुट्टीच्या दिवशी हा चिमुकला आपल्या आई वडिलांसोबत रिसॉर्टमध्ये फिरायला आला होता आणि त्यावेळी त्याला एका मगरीनं खेचून नेलं होतं। या दुर्घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं, मात्र बचाव कार्यात अपयश आल्याचं समजतंय। चीनमधील एका कोर्टानं भ्रष्टाचार प्रकरणी झोंग युंग यांच्या मुलाला 18 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। ऊर्जा क्षेत्रात लाच घेणं आणि अवैध व्यवहार करण्याबाबत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। उत्तर आयर्लंडमध्ये एका शाही पार्टीत ड्यूक अँड डचेस ऑफ केम्ब्रिज यांना रॉयल गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। उत्तर आयर्लंडच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटनं या पार्टीचं आयोजन केलं होतं। ह्या शाही पार्टीत तब्बल 2,500 पाहुणे सहभागी झाले होते। 1984 पासून ह्या गार्डन पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे। 68 वर्षीय दुर्गा कामी हे नेपाळमधील सर्वात जास्त वयाचे विद्यार्थी आहेत। दुर्गा रोज सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शर्ट पॅन्ट घालून आणि टाय लावून शाळेत जातात आणि लहान मुलांसोबत शिक्षण घेत आहेत। 15 वर्षांपूर्वी दुर्गा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला। त्यांची 6 मुलंही कामानिमित्त घर सोडून गेली। त्यामुळे दुर्गा यांनी शाळा आणि पुस्तकांच्या माध्यमातून एकाकीपणावर मात केली आहे। न्यूयॉर्कमध्ये एका कला प्रदर्शनाची खास चर्चा आहे। कोलंबियन आर्टिस्ट फेरिको युरेबो यानं काडतुसांच्या आवरणातून विविध प्राणी आणि पक्ष्यांची शिल्प साकारली आहेत। या प्रदर्शनाच्या माध्यमातून युद्धाचा मारा झेलणाऱ्या देशाच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे।
छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज अखेर मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलाय। छगन भुजबळ यांनी वैद्यकीय कारणांवर आधारित जामीन अर्ज दाखल केला होता। 3 एक्सपर्ट डॉक्टरांनी तयार केलेला भुजबळ यांच्या तब्येतीचा वैद्यकीय अहवाल आपला नसल्याचा खुलासा छगन भुजबळ यांनी या अर्जात केला होता। डॉक्टरांनी छगन भुजबळ फिट असल्याचा अहवाल दिला होता, त्यामुळे अर्जावर सुनावणी करताना आज कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावलाय। पुन्हा एकदा या निर्णयामुळे भुजबळांना मोठा धक्का बसलाय। मान्सूनचं गोव्यातलं आगमन रखडल्याच्या वृत्ताला आता आणखी बळकटी मिळाली आहे। दरवर्षी 6 जूनला गोवा आणि तळ कोकणात येणारा मान्सून यंदा मात्र केरळमध्ये दाखल व्हायला 7 जून उजाडला। तिथून अत्यंत वेगानं उत्तर कर्नाटकात पोहोचलेला मान्सून गोव्यात दाखल होण्यासाठी मात्र वातावरण अनुकूल नसल्याचं समजतंय। काल दुपारपासून इथे हळूहळू परिस्थिती पालटू लागली आहे। मान्सूनच्या प्रगतीला पोषक हवामान तयार होतंय, पण हे वातावरण तयार होऊन मान्सून 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला जातोय। येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गासह गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ह्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर आज आणि उद्या विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली। 7 जूनला दाखल झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं गेले 2 दिवस पावसानं विश्रांती घेतली होती। आता पाऊस पहाटेपासून पुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। जोरदार गडगडाटासह पहाटेपासून दमदार पाऊस सुरू होता। पावसाचा जोर हा किनारपट्टी भागात सर्वाधिक जास्त आहे। मालवण, देवगड, वेंगुर्ला किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक पाऊस झालाय। दरम्यान पावसामुळे कोकणात वातावरण थंड झालं असून वीकेंडला पर्यटकही गर्दी करतात। दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीसारखं संकट उद्भवू नये यासाठी चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलंय। राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत असला तरी अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये आणि येत्या काही दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मात्र सध्या पडत असलेला पाऊस आणि अपेक्षित समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे। जोपर्यंत सलग 1-2 दिवस पाऊस पडत नाही आणि जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। पाणी कपात आणि टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिक शहरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। सातपूर अंबड लिंक रोडवरती कुंभमेळ्याच्या काळात सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली होती, मात्र ती जीर्ण झाल्यानं सातत्यानं पाईपलाईन फुटून पाण्याची गळती होतीये। मागील महिन्यात ह्याच पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी वाया गेलं होतं। पाणी बचतीचं धोरण अवलंबण्यासाठी गुरुवारी शहरात ड्राय डे पाळला जातो आणि आजच्याच दिवशी हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेल्यानं नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। हडपसर उरळी कांचन बस फेल झाल्याने बस एका सलूनमध्ये घुसली आणि हा अपघात झाला। अपघातात 4 जण जखमी झाल्याचं समजतंय। त्यात चालक, सलूनमधला कारागीर आणि एका प्रवाशाचा समावेश आहे। या सर्वांवर ससून हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्सप्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झाली आहे। पहाटेच्या सुमारास 3 गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानं एक्सप्रेस वेवरची वाहतूक 3 तास खोळंबली होती। मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची रांग खंडाळ्यापर्यंत पोहोचली होती। आता अपघातग्रस्त वाहनं आडोशी बोगद्या परिसरापासून बाजूला करण्यात आली आहेत, त्यामुळे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते। पहाटे मुंबईकडे निघालेल्या एका ट्रकनं अज्ञात वाहनाला मागून धडक दिली। त्यामागे नशेत असलेल्या कंटेनर चालकाने समोरील ट्रकला धडक दिली आणि त्याच दरम्यान एक होंडा सिटी कार आणि एक स्विफ्ट कार समोरील अंदाज न आल्यानं दुसऱ्या आणि तिसऱ्या वाहनाखाली घुसले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। कंटेनरचा चालक नशेत असल्याचं समजतंय। खांदेश्वर स्टेशन जवळ विचित्र अपघात घडलाय। पनवेल ठाणे या लोकलला डंपर धडकला आणि या दुर्घटनेमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे।
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात 3 संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर कलबुर्गी या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या एकाच गटानं घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्या अनुषंगाने सीबीआयसह सर्व तपास यंत्रणा एकवटल्या आहेत। दरम्यान अटकेतील संशयित वीरेंद्र तावडे ह्याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी कोल्हापुरातील 5 जणांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात आली। आता ह्या प्रकरणात औरंगाबादमधील 3 ते 4 संशयितांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे। त्यांच्या संशयास्पद हालचालींवर तपास यंत्रणाही लक्ष ठेवून आहेत। पानसरे दाभोलकर यांच्या हत्येनंतर औरंगाबादमधील एका तरुणाला सोशल साईटवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गेल्या वर्षात कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्याची कसून चौकशी ही सुरू झाली होती। वीरेंद्र तावडे, सारंग अकोलकर यांच्याशी संबंधित औरंगाबाद येथील व्यक्तींचा ह्या हत्येमागे काही हात असू शकतो का, तसंच शहरातील व्यक्तीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले का, अशा सर्व शक्यताही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी वीरेंद्र तावडे याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी पोलिसांनी तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केलाय। त्यामुळे त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू असलेलं शिक्षकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात हे आंदोलन सुरू होतं। राज्य सरकारच्या वतीनं राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करणार असं आश्वासन दिलंय। रणजित पाटलांच्या आश्वासनानंतर सरबत घेऊन उपोषणकर्त्या शिक्षकांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली। मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय असा प्रश्न आता पडला होता। मात्र सध्या सुरू असलेल्या डिग्री प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जावर बौद्ध धर्माचा उल्लेखच नसल्याचं पुढे आलंय। रिलिजन धर्म निवडण्याच्या पर्यायामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सीख, पारसी, जैन आणि अदरचा पर्याय आहे। त्यामुळे बौद्ध धर्मीय विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ दिसून येतोय। विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव अदर धर्म स्वीकारावा लागतोय, नाईलाजास्तव अदर पर्यायावरती क्लिक करावं लागतंय। मात्र झी मीडियानं ही बातमी दाखवल्यानंतर 2 तासात यामध्ये बदल करण्यात आलाय। उत्तरनगर जिल्ह्यातल्या प्रवरा भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या मृत्यूमध्ये सातत्यानं वाढ झाल्याचं दिसून येते। बुधवारी ह्याच भागात असलेल्या कोल्हार शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळला। गेल्या महिन्याभरात या भागामध्ये 3 ते 4 बिबट्यांचे मृतदेह सापडले। भक्ष्याच्या शोधात असलेले बिबटे दर आठवड्याला विहिरीत पडत असल्याचं चित्र दिसतंय। तर आपापसातील भांडण आणि भुकेमुळे ह्या बिबट्यांचा मृत्यू झाल्याचं वन विभाग सांगतंय। मात्र ह्या बिबट्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय आहे हे शोधण्याची आता गरज आहे। निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळालाय। दुष्काळानं हैराण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचं वाटप करण्यात आलंय। तब्बल 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही यावेळी मदत करण्यात आली आहे। हे शक्य झालंय ते ह्याच मातीतल्या मात्र परराज्यात नोकरीसाठी गेलेल्या परभणीतील पाथरी मानवतमधील सुपुत्रांच्या उपक्रमामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नोकरीसाठी परगावी गेलेले तरुण धावून आलेत। व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ग्रुप तयार केला आणि जन्मभूमी फाउंडेशनची स्थापना केली। हाच निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे। कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधून पुण्यातील मोका कायद्याअंतर्गत आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न झालाय। मध्यरात्री झालेल्या या प्रयत्नानंतर 4 अटक करण्यात आली आहे। मारणे गँगच्या सोम प्रशांत पाटील या आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न होता। सोम प्रशांतच्या खोलीत 4ही आरोपी दारू आणि जेवणाची पार्टी करत असल्याचं उघडकीस आलंय। लक्ष्मीपुरी पोलिसांनी सापळा लावून भिंतींवरून उड्या मारून पळून जाणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। 4 पैकी 3 आरोपी पळून जाताना जखमी झाले। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत।
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कारभारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केली आहे। काल दिवसभर या तिघांची कसून चौकशी केल्यावर संध्याकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली। गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद विलास देसाई यांच्या तक्रारीनंतर 3 जूनला FIR दाखल केली। 2006 ते 2008 या काळात खोट्या सह्या करून चेतन देसाई आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एक बँक खातं उघडलं। बँक खात्याच्या माध्यमातून गोवा क्रिकेट असोसिएशनचे 3 कोटी 13 लाख रुपये खिशात घातल्याचा आरोप आहे। मुंबई महापालिका रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे। 352 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता। आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे। संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मेरवाडे, पवन कुमार शुक्ला, प्रेमानंद धनवडे, मंगेश तळेकर, धीरज फुलझेले, राहुल शिंदे आणि धैर्यशील पाटील अशी या आरोपींची नावं आहेत। या घोटाळ्यामागे आणखी कोण कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत। मंत्रालयात येऊन शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ येते, हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। मंगळवारी मंत्रालयातील 6व्या मजल्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी 3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे नागरिक हताश झाले असून अशा प्रकारे आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर या सरकारनं आणल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे। स्मार्ट सिटीची स्वप्न बघणाऱ्या ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवर अंकुश लावणं पालिकेला शक्य होत नसून वर्षागणिक या अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढतच चाललाय। ठाणे शहरातल्या 1,67,000 बांधकामांपैकी फक्त 30,336 म्हणजेच 18% बांधकामं अधिकृत असून उर्वरित 82% म्हणजेच 1,36,770 बांधकामं अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भविष्यात अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठा यक्ष प्रश्न निर्माण होऊ शकतो। अंबरनाथचे 3 तरुण स्वच्छ भारत आणि समृद्ध भारताचा संदेश देण्यासाठी लेह लडाखच्या मोहिमेवर निघालेत। प्रतीक भोसले, प्रणव भोसले आणि केतन चौधरी अशी या 3 तरुणांची नावं आहेत। या मोहिमेत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मार्गे ते लेह लडाखला जाणार आहेत। जवळपास 7,000 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि यावेळी ते कारगिलमधील सैनिकांची भेट देखील घेणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।